डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रितपणे ₹3000 तुम्हाला मिळणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी. तर हे बघा, अजून जी-आर आलेला नाही, परंतु मी तुम्हाला असे प्रूफ दाखवणार आहे, ते वाचून दाट शक्यता आहे म्हणजे 99% शक्यता आहे की तुम्हाला ₹3000 एकत्रित मिळणार म्हणजे मिळणारच. तर ते मी तुम्हाला प्रूफ दाखवतो, कारण हे प्रूफ तुम्ही स्वतःनी बनवले नाहीत. तुम्हाला ते प्रूफ दाखवतो, त्यानंतर तुम्ही डिसाईड करा तुम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही. तर सगळ्यात पहिली पोस्ट बघा, जे पण आमदार आहेत, खासदार आहेत त्यांनी पोस्ट टाकलेले आहेत. छगन भुजबळ, मंत्री नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य. त्यांनी पोस्ट टाकली आहे की महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या विशेष भेट. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर व जानेवारीचे एकत्रित ₹3000 14 जानेवारी पूर्वी जमा होणार. ते तर असे काही पण पोस्ट टाकू शकत नाही. काहीतरी तथ्य असेल म्हणून पोस्ट टाकली. ही एकच पोस्ट नाही, दुसरी पण मी पोस्ट दाखवतो तुम्हाला. त्यानंतर सुधीर सुभाष वाघमोडे हे प्रभाग क्रमांक 2 फुलेनगर नागपूर चाळ भाजपा. त्यांनी लिहिले आहे की लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट. 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारीचे ₹3000 जमा होणार. अमोल खताल पाटील, आमदार संगमनेर विधानसभा. संगमनेर विधानसभाचे आमदार आहे अमोल खताल पाटील. त्यांनी लिहिले आहे की 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारीचे ₹3000 जमा होणार. बघा, म्हणजे ज्या खूप मोठे जे आमदार आहेत त्यांनी स्वतः पोस्ट करून टाकलेलं आहे की एकत्रितपणे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद. ते सभापती आहेत महाराष्ट्र विधान परिषदेवर. महाराष्ट्र विधान परिषदमध्ये. तर समजा हे लोक काही खोटं बोलणार नाहीत. खोटं बोलली तरी ते जी-आर तर येणार आहे. परंतु 99% दाट शक्यता आहे तुम्हाला जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित मिळणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही, त्यांची पण दाट शक्यता आहे नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता एकत्रितपणे तुम्हाला मिळून जाईल. कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. तर तुम्ही बघा, के-वाय-सी करण्यासाठी थोडा वेळ लागतो. ते डॉक्युमेंट अंगणवाडी सेविका कलेक्टरकडे पोहोचवतात. थोडी पडताळणीमध्ये टाईम लागू शकतो. परंतु टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पण हप्ता मिळून जाईल. तर दाट शक्यता आहे की जे नोव्हेंबरचे हप्ते तुम्हाला नाही आले, ते डिसेंबर आणि जानेवारीमध्ये एकत्रितपणे मिळून जातील. म्हणजे आता 14 जानेवारीला जी मकर संक्रांत आहे तेव्हा ह्या लोकांनी दिलेली आहे दाट शक्यता आहे. त्यावेळी तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता येऊ शकतो.